नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण 4 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1 या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 3. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा. यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1 व स्वाध्याय भाग 2 अभ्यासलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग पुढील प्रश्न पाहू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 तसेच प्रश्न क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत हे. त्यामुळे यामध्ये आपण खूप सारे छोट्या टिप्स आहेत किंवा ज्यामुळे तुमचे मार्क वाढू शकतात असे टिप्स पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे, फरक स्पष्ट करा. तर यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर यातील पहिला प्रश्न आहे, खाजगी मर्यादित कंपनी व सार्वजनिक मर्यादित कंपनी. चला तर याचे उत्तर पाहू. फरक स्पष्ट करामधील पहिला मुद्दा येणार आहे अर्थ. खाजगी मर्यादित कंपनीचा अर्थ पहा. जी कंपनी आपल्या नियमावलीद्वारे भाग हस्तांतरास परवानगी देत नाही व ज्यात 200 इतकी सभासद संख्या मर्यादित असते तिला खाजगी कंपनी असे म्हणतात. तर सार्वजनिक मर्यादित कंपनीचा अर्थ पहा. जी कंपनी खाजगी नाही तिला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. दुसरा मुद्दा पहा, सभासद संख्या. खाजगीमध्ये पहा, खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद व जास्तीत जास्त 200 सभासद असतात. तर सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये आहे, सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 सभासद असतात व कमाल सभासद संख्येवर कोणतेही बंधन नसते. तर अशा प्रकारे आपण पहिला मुद्दा पाहिलेला आहे अर्थ. तर दुसरा मुद्दा आहे सभासद संख्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फरकाचे मुद्दे लिहायचे आहेत. फरकाचा तिसरा मुद्दा आहे किमान भांडवल. खाजगी कंपनीमध्ये पहा, कमीत कमी वसूल भांडवल रुपये 1 लाख इतके असावे लागते. तर सार्वजनिकमध्ये कमीत कमी वसूल भांडवल रुपये 5 लाख इतके असावे लागते. चौथा मुद्दा आहे संचालक संख्या. खाजगीमध्ये पहा, खाजगी कंपनीमध्ये किमान 2 संचालक असावे लागतात. तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक असावे लागतात. पुढील 5वा मुद्दा आहे भागांचे हस्तांतरण. खाजगी कंपनीमध्ये पहा, खाजगी कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येत नाही. तर सार्वजनिकमध्ये आहे, सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते. फरकाचा 6वा मुद्दा आहे नाव. खाजगी कंपनीत माहितीपत्रक प्रसिद्ध करू शकत नाही. तर सार्वजनिक कंपनीमध्ये माहितीपत्रक प्रसिद्ध करू शकते. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे खाजगी मर्यादित कंपनी तसेच सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचा फरक अभ्यासलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 4 म्हणजेच फरक स्पष्ट करा या प्रश्नाला एकूण 12 गुण असतात. यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची असतात. यामुळे प्रत्येक प्रश्नास 4 गुण आहेत. यामुळे कमीत कमी 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. परंतु या प्रश्नाच्या मदतीने तुम्ही प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 याची उत्तरे देखील लिहू शकता. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 6 मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेले आहे. व्हिडिओमध्ये जागेअभावी मी फोटो क्रॉप करून दाखवलेला आहे, परंतु तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सर्व मुद्दे एकाच पानावर लिहिणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचे उत्तर अधिक आकर्षक दिसेल व तुम्हाला 4 गुण मिळण्यास अधिक मदत होईल. पुढील दुसरा फरक आहे एकल व्यापारी व्यवसाय व भागीदारी संस्था. सत्राचे उत्तर पाहू. यामध्ये फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ. एकल व्यापारीचा अर्थ पहा, ज्या व्यवसायामध्ये व्यवसायाची मालकी व व्यवस्थापन एकाच व्यक्तीकडे असते त्याला एकल व्यापारी व्यवसाय असे म्हणतात. भागीदारीचा अर्थ पहा, एकापेक्षा जास्त व्यक्तींची मालकी आणि व्यवस्थापन असलेली व्यवसाय संस्था म्हणजे भागीदारी संस्था होय. दुसरा मुद्दा पहा, सभासद संख्या. एकल व्यापारीमध्ये आहे, एकल व्यापारी व्यवसायामध्ये एक आणि एकच व्यक्ती असते. भागीदारी संस्थेमध्ये पहा, भागीदारी संस्थेमध्ये किमान 2 तर कमाल 50 सभासद असतात. फरकाचा तिसरा मुद्दा आहे नोंदणी. नोंदणी करणे सक्तीचे नसते एकल व्यापारी व्यवसायामध्ये. तर भागीदारी संस्थेमध्ये भारतात नोंदणी ऐच्छिक परंतु महाराष्ट्रात सक्तीची आहे. पुढील फरकाचा चौथा मुद्दा आहे जबाबदारी. एकल व्यापारीमध्ये पहा, जबाबदारी ही अमर्यादित असते. भागीदारी संस्थेमध्ये आहे, जबाबदारी ही अमर्यादित व संयुक्त असते. फरकाचा 5वा मुद्दा आहे भांडवल. एकल व्यापारीमध्ये तुलनेने अल्प भांडवल तर भागीदारी संस्थेमध्ये तुलनेने अधिक भांडवल. 6वा मुद्दा आहे गोपनीयता.
एकल व्यापारी व्यवसायामध्ये पहा, या व्यवसायात जास्तीत जास्त गोपनीयता राखता येते. तर भागीदारी संस्थेमध्ये गोपनीयता भागधारकांच्या पुरती मर्यादित राहते. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे एकल व्यापारी व्यवसाय व भागीदारी संस्था यामध्ये फरक स्पष्ट करा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे, भागीदारी संस्था व अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. साताऱ्याचे उत्तर पाहू. यामध्ये फरकाचा सर्वप्रथम पहिला मुद्दा येणार आहे अर्थ. भागीदारी संस्थेचा अर्थ पहा, एकापेक्षा जास्त व्यक्तींची मालकी आणि व्यवस्थापन असलेली व्यवसाय संस्था म्हणजे भागीदारी संस्था होय. तर अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचा अर्थ पहा, जेव्हा एकत्र हिंदू कुटुंब वारसा हक्काने हिंदू कायद्याप्रमाणे व्यवसाय चालवितात तेव्हा त्यास अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे सभासद संख्या. भागीदारीमध्ये पहा, किमान 2 तर कमाल 50 सभासद आवश्यक असतात. तर अविभक्त हिंदू कुटुंबामध्ये सभासद संख्येवर कोणतेही बंधन नसते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे नोंदणी. भागीदारी संस्थेमध्ये पहा, भारतात नोंदणी ऐच्छिक परंतु महाराष्ट्रात सक्तीची असते. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये पहा, नोंदणी करणे सक्तीचे नसते. पुढील फरकाचा चौथा मुद्दा आहे जबाबदारी. भागीदारी संस्थेमध्ये पहा, जबाबदारी ही अमर्यादित व संयुक्त असते. तर अविभक्त हिंदू कुटुंबामध्ये पहा, कर्त्याची जबाबदारी ही अमर्यादित तर इतरांची मर्यादित असते. फरकाचा पाचवा मुद्दा आहे भांडवल. भागीदारीमध्ये पहा, तुलनेने अधिक भांडवल. तर अविभक्त हिंदू कुटुंबामध्ये पूर्वजांची संपत्ती हेच भांडवल. फरकाचा 6वा मुद्दा पहा गोपनीयता. भागीदारी संस्थेमध्ये पहा, गोपनीयता भागधारकांच्या पुरती मर्यादित राहते. तर अविभक्तमध्ये कौटुंबिक पातळीवर गोपनीयता राखली जाते. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे भागीदारी संस्था व अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय याचा अभ्यास केलेला आहे. पुढील चौथा प्रश्न आहे सहकारी संस्था व संयुक्त भांडवली संस्था. सत्राचे उत्तर पाहू. तर सहकारी संस्था व संयुक्त भांडवली संस्था यामधील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे एक अर्थ. सहकारी संस्थेचा अर्थ पहा, आपल्या सभासदांना सेवा देण्यासाठी स्थापन केलेला ऐच्छिक संघटन प्रकार. संयुक्त भांडवली संस्थेचा अर्थ पहा, भागांचे हस्तांतर करता येणारी सभासदांच्या मालकीची असणारी कृत्रिम व्यक्ती. फरकाचा दुसरा मुद्दा पहा सभासद संख्या. सहकारी संस्थेमध्ये पहा, किमान 10 तर कमाल संख्येवर बंधन नसते. संयुक्त भांडवली संस्थेची सभासद संख्या पहा, खाजगी कंपनीमध्ये किमान 2 तर कमाल 200 सभासद. तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 व कमाल अमर्यादित. पुढील तिसरा मुद्दा पहा फरकाचा नोंदणी. सहकारी संस्थेमध्ये नोंदणी करणे सक्तीचे. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये नोंदणी करणे ही सक्तीचे आहे. फरकाचा चौथा मुद्दा आहे भांडवल. सहकारी संस्थेमध्ये पहा, तुलनेने अधिक भांडवल. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात भांडवल उभारणे. पाचवा मुद्दा पहा कायदा. सहकारी संस्थेमध्ये भारतीय सहकारी कायदा 1912 व संबंधित राज्याचे कायदे लागू. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भारतीय कंपनी कायदा 1956 व 2013 लागू. फरकाचा 6वा मुद्दा आहे मतदानाचा हक्क. सहकारी संस्थेमध्ये पहा, एक व्यक्ती एक मत हे तत्व लागू असते. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये एक भाग एक मत हे तत्व लागू असते. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे सहकारी संस्था व संयुक्त भांडवली संस्था याचा फरक अभ्यासलेला आहे. पुढील 5वा प्रश्न आहे अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय व प्रमंडळ. या ठिकाणी लक्षात घ्या, प्रमंडळ याचाच अर्थ संयुक्त भांडवली संस्था. साताऱ्याचे उत्तर पाहू. तर फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे एक अर्थ. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचा अर्थ पहा, जेव्हा एकत्र हिंदू कुटुंब वारसा हक्काने हिंदू कायद्याप्रमाणे व्यवसाय चालवितात तेव्हा त्यास अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. तर प्रमंडळाचा अर्थ पहा, भागांचे हस्तांतर करता येणारी सभासदांच्या मालकीची असणारी कृत्रिम व्यक्ती. पुढील फरकाचा दुसरा मुद्दा आहे नोंदणी. अविभक्तमध्ये पहा, नोंदणी करणे सक्तीचे नसते. तर प्रमंडळमध्ये नोंदणी करणे सक्तीचे असते. पुढील तिसरा मुद्दा आहे जबाबदारी. कर्त्याची जबाबदारी अमर्यादित तर इतरांची मर्यादित. प्रमंडळमध्ये भागांच्या दर्शनी मूल्य इतकी मर्यादित. फरकाचा चौथा मुद्दा आहे भांडवल. अविभक्तमध्ये पूर्वजांची संपत्ती हेच भांडवल असते. तर प्रमंडळमध्ये प्रचंड प्रमाणात भांडवल उभारणे. 5वा मुद्दा पहा गोपनीयता. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये कौटुंबिक पातळीवर गोपनीयता राखली जाते. तर प्रमंडळमध्ये व्यावसायिक गुप्तता कमी. फरकाचा 6वा मुद्दा पहा कायदा.
अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये हिंदू वारसा हक्क कायदा 1956 व हिंदू कायदा लागू, तर प्रमंडळमध्ये भारतीय कंपनी कायदा 1956 व 2013 लागू. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय व प्रमंडळ याच्यातला फरक अभ्यासलेला आहे. पुढील 6वा प्रश्न आहे सहकारी संस्था व भागीदारी संस्था. चला तर याचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम सहकारी संस्था व भागीदारी संस्था यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ. सहकारी संस्थेचा अर्थ पहा. आपल्या सभासदांना सेवा देण्यासाठी स्थापन केलेला ऐच्छिक संघटन प्रकार. तर भागीदारी संस्थेचा अर्थ आहे एकापेक्षा जास्त व्यक्तींची मालकी व व्यवस्थापन असलेली व्यवसाय संस्था म्हणजे भागीदारी संस्था होय. फरकाचा दुसरा मुद्दा आहे सभासद संख्या. सहकारी संस्थेमध्ये पहा किमान 10 तर कमाल संख्येवर बंधन नसते, तर भागीदारी संस्थेमध्ये किमान 2 तर कमाल 50 सभासद. फरकाचा तिसरा मुद्दा आहे नोंदणी. सहकारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे असते, तर भागीदारी संस्थेची भारतात नोंदणी ऐच्छिक परंतु महाराष्ट्रात सक्तीची. फरकाचा चौथा मुद्दा आहे जबाबदारी. सहकारी संस्थेमध्ये पहा भागांच्या दर्शनी मूल्याइतकी मर्यादित असते, तर भागीदारी संस्थेची जबाबदारी पहा जबाबदारी ही अमर्यादित व संयुक्त असते. फरकाचा 5वा मुद्दा आहे गोपनीयता. सहकारी संस्थेमध्ये व्यावसायिक गुप्तता कमी असते, तर भागीदारी संस्थेमध्ये गोपनीयता भागधारकांच्या पुरती मर्यादित राहते. तर फरकाचा शेवटचा 6वा मुद्दा आहे सरकारी नियंत्रण. सहकारी संस्थेमध्ये या व्यवसायावर पूर्णपणे सरकारी नियंत्रण असते, तर भागीदारी संस्थेचं पहा कमी सरकारी हस्तक्षेप असतो. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे सहकारी संस्था व भागीदारी संस्था यांच्यातील फरक अभ्यासलेला आहे. तर या ठिकाणी आपण उदाहरणासाठी सहकारी संस्था व भागीदारी संस्था यामधील फरक अभ्यासलेला आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला फरक स्पष्ट करताना एका पेजचे 2 भाग करायचे आहेत. त्याच्या अगदी मधोमध फरकाचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. हे फरकाचे मुद्दे तुम्ही हायलाईट करण्यासाठी पेनाचा किंवा पेन्सिलचा वापर करू शकता. तसेच शक्यतो हे सर्व 6च्या 6 मुद्दे एकाच पेजवर लिहिण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे पेपर चेकरला एक वेगळा इम्पॅक्ट आन्सरमध्ये दिसतो. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा अभ्यासलेला आहे. पुढील प्रश्न आपण 5वा अभ्यासणार आहोत. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये खूप सारे आपण टिप्स पाहणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे एकल व्यापारी संस्थेचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये लिहा. तर हा प्रश्न लिहिताना बरेच विद्यार्थी 2 ते 3 पेजेस उत्तरे लिहितात किंवा या ठिकाणी 4 वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत किंवा लिहा असे सांगितलेले आहे, परंतु ते 7-8 असे वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. परंतु इतके मोठे उत्तर लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर याचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम तुम्हाला उत्तर लिहिताना प्रस्तावना लिहायची आहे. चला तर मग प्रस्तावना पाहू. एकल व्यापारी व्यवसाय हा व्यवसाय संघटनेतील सर्वात जुना व साधा प्रकार आहे. या व्यवसाय प्रकारामध्ये व्यक्ती स्वतःचे भांडवल गुंतवते, स्वतःचे कौशल्य वापरते व व्यवसायासंबंधीचे सर्व कार्य पार पाडते. एकल व्यापारी हा स्वयंरोजगारीचा उत्कृष्ट नमुना आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी कमी शब्दामध्ये प्रस्तावना लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आहे व्याख्या. प्राचार्य जेम्स लुंडी यांच्या मते एखाद्या व्यापाऱ्याने स्थापन केलेला एखादा औपचारिक व्यवसाय म्हणजे व्यक्तिगत व्यापार होय. तर या ठिकाणी व्यक्तिगत व्यापार म्हणजेच एकल व्यापारी व्यवसाय. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही व्याख्या लिहिताना ती व्याख्या कोणत्या प्राचार्याची आहे ते लिहिणे आवश्यक आहे, त्यांचे नाव लिहिणे तुम्हाला आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम प्रस्तावना व व्याख्या अभ्यासलेली आहे. एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिले वैशिष्ट्य पहा व्यक्तिगत मालकी. तर याचे स्पष्टीकरण पाहू. एकल व्यापारी व्यवसाय संघटनेवर एकाच व्यक्तीची मालकी असते. व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल तो स्वतः गुंतवितो. व्यवसायातील सर्व मालमत्तेवर त्याची मालकी असते. व्यवसायातील सर्व देणी देण्यासाठी त्याला जबाबदार धरले जाते. तर अशा प्रकारे पहिले वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत मालकी. पुढील दुसरे वैशिष्ट्य आहे स्वयंरोजगार. याचे स्पष्टीकरण पहा. एकल व्यापारी व्यवसाय हा स्वयंरोजगाराचा आदर्श नमुना आहे. सामाजिक दृष्टीने त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणीही बेरोजगार व्यक्ती अल्प भांडवलावर व्यवसाय सुरू करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते. तर अशा प्रकारे पहिले वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत मालकी व दुसरे आहे स्वयंरोजगार. पुढील तिसरे वैशिष्ट्य पहा स्थानिक बाजारपेठ कार्य. याचे स्पष्टीकरण पाहू. मोठ्या उद्योगासाठी प्रचंड प्रमाणावर भांडवल व आधुनिक व्यवस्थापकीय कौशल्याची गरज असते. एकल व्यापाऱ्याकडे मर्यादित भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य असते, म्हणूनच तो स्थानिक बाजारपेठेत कार्य करतो.
तर पुढील चौथे वैशिष्ट्य पहा, कमीत कमी सरकारी नियमन. याचे स्पष्टीकरण पहा, एकल व्यापारी व्यवसाय संघटनेच्या कार्याचे नियमन करण्यासाठी कोणताही स्वतंत्र कायदा व नियम नाही. व्यवसायाच्या स्थापनेसाठी काटेकोर व कठोर अशी कायदेशीर प्रक्रिया नसते. फक्त करविषयक व कामगारविषयक कायद्याचे पालन करावे लागते. तर अशा प्रकारे तिसरे वैशिष्ट्य आहे स्थानिक बाजारपेठ कार्य. तर चौथे वैशिष्ट्य आहे कमीत कमी सरकारी नियमन. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर पाहताना सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहिली, त्याच्यानंतर व्याख्या, त्याच्यानंतर 4 वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. व्हिडिओमध्ये उत्तर कसे असावे हे तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी लाल रंगाचा वापर केलेला आहे, परंतु पेपरमध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला फक्त आणि फक्त निळ्या रंगाच्याच पेनाचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण एका व्यापारी संस्थेचे वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील दुसरा प्रश्न आहे, भागीदाराचे कोणतेही 4 प्रकार सांगा. सत्राचे उत्तर पाहू. तर उत्तर लिहिताना सर्वप्रथम आपण याची प्रस्तावना अभ्यासणार आहोत. तर प्रस्तावना पहा, एकापेक्षा जास्त व्यक्तींची मालकी व व्यवस्थापन असलेली व्यवसाय संस्था, जेथे व्यवसायातील सर्व भागीदार व्यवसायातील नफा आणि तोटा तसेच जबाबदारीची वाटणी करतात, तेव्हा त्यास भागीदारी संस्था असे म्हणतात. भागीदारी संस्था ही खाजगी क्षेत्रातील महत्त्वाचा संघटन प्रकार आहे. तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना अभ्यासलेली आहे. पुढे आहे व्याख्या. ज्या लोकांनी एकमेकांशी भागीदारीचा करार केला आहे त्यांना व्यक्तिगतरित्या भागीदार असे म्हणतात. तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला भागीदारांचे प्रकार लिहायचे आहेत, त्यामुळे व्याख्या आपण इथे भागीदार म्हणजे कोण किंवा भागीदार म्हणजे काय हे व्याख्या अभ्यासलेली आहे. भागीदारीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिला प्रकार पहा, सक्रिय भागीदार. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. जो भागीदार व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय सहभाग घेतो त्यास सक्रिय भागीदार असे म्हणतात. हा भागीदार व्यवस्थापक, संयोजक, व्यवस्थापन व नियंत्रण यासारख्या भिन्न स्वरूपाच्या भूमिका भागीदारी संस्थेमध्ये पार पाडतो. सक्रिय भागीदारास कार्यकारी भागीदार म्हणून देखील ओळखले जाते. तर पुढील भागीदारीचा दुसरा प्रकार आहे नाममात्र भागीदार. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. जो भागीदार भागीदारी संस्थेला आपले नाव देतो त्यास नाममात्र भागीदार असे म्हणतात. तो भांडवलात योगदान देतो आणि व्यवसायाच्या नफ्यात वाटेकरी असतो. भागीदारी संस्थेमध्ये नामधारी भागधारकाला गृहीत धरले जाते व सर्व श्रेय भागीदारी संस्थेला दिले जाते. भागीदारी संस्थेच्या फायद्यासाठी नाममात्र भागीदारांना प्रवेश दिला जातो. तर अशा प्रकारे भागीदाराचा पहिला प्रकार आहे सक्रिय भागीदार, दुसरा आहे नाममात्र भागीदार. भागीदारीचा तिसरा प्रकार आहे गुप्त भागीदार. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. ज्या भागीदाराचे इतर भागीदारांबरोबरचे संबंध बाहेरील व्यक्तींना माहीत नसतात त्यांना गुप्त भागीदार असे म्हणतात. गुप्त भागीदाराची सदस्यता गुप्त असते. तो व्यवसायाला भांडवल पुरवितो, नफा मिळवून देतो, याची जबाबदारी अमर्यादित असते. तोट्यात वाटेकरी असतो. फक्त व्यवसायाच्या कामात तो गुप्तपणे भाग घेतो. पुढील चौथा भागीदारीचा प्रकार आहे अज्ञान भागीदार. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. एक अल्पवयीन व्यक्ती ज्याचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त नाही अशी व्यक्ती म्हणजे अज्ञानी भागीदार होय. भारतीय करार कायदा 1872च्या तरतुदीनुसार 18 वर्षे वय पूर्ण नसलेली व्यक्ती अज्ञान समजली जाते. भारतीय करार कायद्यानुसार एक अज्ञानी व्यक्ती भागीदारीचा करार करू शकत नाही, कारण अज्ञान व्यक्तीद्वारे केलेला व्यवहार हा व्यर्थ करार असतो. तर अशा प्रकारे आपण सक्रिय भागीदार, नाममात्र भागीदार, गुप्त भागीदार व अज्ञान भागीदार असे भागीदारीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. पुढील तिसरा प्रश्न आहे, सहकारी संस्थेचे कोणतेही 4 प्रकार सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपण प्रस्तावना अभ्यासणार आहोत. तर प्रस्तावना पहा. सहकार संस्था ही व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून निश्चित अशी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थापन केलेली असते. प्रत्येकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी ही सहकारी संस्थांची तत्त्वप्रणाली आहे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाहीवर आधारित असते. तर अशा प्रकारे संस्थेचे प्रकार लिहिताना तुम्हाला आधी प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे. पुढे आहे व्याख्या. इथे तुम्हाला सहकारी संस्थेचे प्रकार लिहायचे आहे, त्यामुळे व्याख्या देखील तुम्हाला सहकारी संस्थेची लिहिणे आवश्यक आहे. तर इथे व्याख्या पहा. भारतीय सहकारी कायदा 1912 नुसार सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. तर अशा प्रकारे आपण व्याख्या पाहिलेली आहे. सहकारी संस्थेचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिला प्रकार आहे ग्राहक सहकारी संस्था. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. दैनंदिन गरजांच्या वस्तू माफक किमतीमध्ये उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहक एकत्र येऊन ग्राहक सहकारी संस्था स्थापन करतात.
या संस्थांच्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय ग्राहकांची व्यापाऱ्यांकडून होणारी अनाठायी पिळवणूक कमी होते. या संस्था प्रत्यक्ष उत्पादक व घाऊक व्यापाऱ्यांच्याकडून वस्तूंची खरेदी करतात, त्यामुळे मध्यस्थांचा नफा लुप्त पावतो. तर सहकारी संस्थेचा दुसरा प्रकार आहे उत्पादकांची सहकारी सोसायटी. 17 स्पष्टीकरण पाहू. स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी व उत्पादनात वाढ करण्यासाठी लहान उत्पादक व कारागीर यांनी एकत्र स्थापन केलेल्या संस्थेला उत्पादकांची सहकारी सोसायटी असे म्हणतात. पुढील प्रकार आहे शेती सहकारी संस्था. 17 स्पष्टीकरण पाहू. मोठ्या प्रमाणावरील एकत्रित शेतीचे आर्थिक लाभ घेण्यासाठी लहान शेतकऱ्यांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थेला शेती सहकारी संस्था असे म्हणतात. आधुनिक उपकरणे, बियाणे, खते इत्यादी वापर करण्याची त्यांची वैयक्तिक क्षमता नसते, म्हणून जास्तीत जास्त कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी जमिनीचे एकत्रीकरण करून सामुदायिक शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे. पुढील चौथा प्रकार पहा. सहकारी पतसंस्था. 17 स्पष्टीकरण पाहू. सभासदांच्या मध्ये बचतीची सवय निर्माण करण्यासाठी व व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी गरीब व्यक्ती या संस्थेची स्थापना करतात. सावकारांच्याकडून सभासदांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी या संस्था मदत करतात. तर अशा प्रकारे आपण सहकारी संस्थेचे एकूण 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. पुढील चौथा प्रश्न आहे संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे कोणतेही 4 फायदे लिहा. तर आता या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर या प्रश्नामध्ये आपण सर्वप्रथम प्रस्तावना पाहू. जगात व्यवसाय संघटनांचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत, परंतु त्यापैकी एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय हा एकमेव प्रकार भारतामध्ये अस्तित्वात आहे. त्यालाच अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय असेही म्हणतात. हा व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतो. याची व्याख्या पहा. जेव्हा एकत्र हिंदू कुटुंब वारसा हक्काने हिंदू कायद्याप्रमाणे व्यवसाय चालवितात, तेव्हा त्यास संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. तर सर्वप्रथम संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे फायदे पाहण्याच्या आधी आपण प्रस्तावना व व्याख्या अभ्यासलेली आहे. संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिला मुद्दा पहा. सुलभ स्थापना. 17 स्पष्टीकरण पाहू. संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धतीची स्थापना करणे सुलभ असते. व्यवसायाची नोंदणी करणे सक्तीचे नाही. कोणताही करार सभासदांमध्ये होत नाही. शिवाय सभासद संख्येवर किमान व कमाल असे बंधन नाही. हिंदू कायद्यानुसार याची स्थापना होते. तर दुसरा फायदा पहा. त्वरित व अचूक निर्णय. 17 स्पष्टीकरण पाहू. कर्ता ही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असते. त्याला व्यवसायाचा अनुभव व ज्ञान असते. तो व्यवसायातील सर्व निर्णय घेतो. आपल्या अनुभवाच्या आधारे योग्य वेळेत योग्य व अचूक निर्णय तो घेऊ शकतो. पुढील तिसरा मुद्दा आहे कामातूनच प्रशिक्षण. 17 सविस्तरपणे स्पष्टीकरण पाहू. संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायातील सदस्यांना व्यवसायातील कौशल्याचे प्रशिक्षण आपोआप मिळते. ते कर्त्याच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करतात. त्यातूनच त्यांना अनेक क्लुप्त्या मिळतात. तर शेवटचा चौथा मुद्दा पहा. सहकर्त्यांची जबाबदारी. सहकर्त्याची जबाबदारी ही संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायातील त्यांच्या व्यवसायातील हिश्श्याइतकी मर्यादित असते. त्यामुळे संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायातील देणी फेडण्यासाठी सहकर्त्याच्या खाजगी मालमत्तेचा वापर केला जात नाही. तर अशा प्रकारे आपण संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे फायद्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील 5वा प्रश्न आहे संयुक्त भांडवली संस्थेचे कोणतेही 4 दोष सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहू. संयुक्त भांडवली संस्था ही व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली ऐच्छिक संस्था असून यामध्ये सर्व व्यक्ती भागभांडवलाच्या रूपात योगदान देतात. ते कायद्यानुसार चालणारा विशिष्ट व्यवसाय चालवितात. प्रश्नामध्ये संयुक्त भांडवली संस्थेचे दोष लिहायचे आहेत, त्यामुळे व्याख्या आपण संयुक्त भांडवली संस्थेची अभ्यासणार आहोत. तर व्याख्या पहा. प्राचार्य L.H. हॅनी यांच्या मते कंपनी म्हणजे स्वेच्छेने स्थापन झालेली संघटना आहे. त्यामध्ये नफा मिळवला जातो. भांडवल छोट्या छोट्या भागात विभागलेले असते. हे भाग हस्तांतरणीय असतात आणि मालकी सदस्यांची असते. तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना व व्याख्या अभ्यासलेली आहे. संयुक्त भांडवली संस्थेचे दोष पुढील प्रमाणे आहेत. तर त्यातील पहिला दोष पहा. स्थापन करण्यास कठीण. 17 स्पष्टीकरण पाहू. संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे असते. त्यासाठी अनेक कायदेशीर कागदपत्रांची गरज असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी शुल्क भरावे लागते. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय सार्वजनिक कंपनी व्यवसाय सुरू करू शकत नाही. म्हणूनच कंपनी स्थापन करण्यास कठीण असते. तर पुढील दुसरा दोष पहा. गोपनीयतेचा अभाव. कंपनीमध्ये असंख्य भागधारक व कर्जरोखे धारक असतात.
गुंतवणूकदारांच्या हितांची जोपासना करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये आपले वार्षिक हिशोब त्यांना जाहीर करावे लागतात. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीचे महत्त्वाचे दस्तऐवज तपासणीसाठी ठेवले जातात. पुढील तिसरा दोष आहे वेळखाऊ निर्णय प्रक्रिया. चला याचे स्पष्टीकरण पाहू. कंपनीचा मालक या नात्याने प्रत्येक सभासदाला व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय हे भागधारकांच्या सभेतच घेतले जातात. सभेचे आयोजन करणे ही प्रक्रिया दीर्घ व वेळखाऊ स्वरूपाची असते. त्यासाठी सभेची सूचना, कार्यक्रमपत्रिका, प्रतिनिधीपत्र तयार करावी लागतात. वरील सर्व कागदपत्रे सभेपूर्वी 21 दिवस अगोदर पाठवावी लागतात. म्हणूनच निर्णय प्रक्रियेस विलंब लागतो. तर चौथा दोष पहा, प्रत्यक्ष संबंधाचा अभाव. तर याचे स्पष्टीकरण पाहू. संयुक्त भांडवली संस्थांमध्ये असंख्य सभासद असतात. कामाची दखल घ्यावी असे कर्मचाऱ्यांना वाटत असते, परंतु संयुक्त भांडवली संस्थेसारख्या मोठ्या व्यवसाय संघटनेमध्ये हे शक्य नसते. त्याचाच परिणाम म्हणजे कर्मचारी झोकून काम करीत नाहीत. तर अशा प्रकारे आपण संयुक्त भांडवली संस्थेचे दोष यांचा अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5 यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा.